हॅलो. तर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या बॉलवर मात्र आली आहे सिंगल. एक आली ना पहिल्या बॉलवर. तर मॅच होते सुरुवात. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस पडल्यानंतर बाउन्स झालाय. गुडलेन स्पॉटचा बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर बाउन्स झालाय आणि बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल सिंगल आली. गोलंदाजी करत असताना सतीश कोळी, देवेश कोळी आणि फलंदाजीसाठी निशांत कोळी पाहायला मिळते. सलामीची जोडी. टीम आपण पाहू शकाल आराध्य चॅलेंजर्स एक सामना गमावलाय आणि क्रिश अवेंजर टीमने एक सामना जिंकलाय, त्यामुळेच कॉन्फिडन्स असेल. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. ऑफ ड्राय केलाय. मिड ऑफ रिजन मधून क्लिअर होत असताना चेंडू होईल फरार. देवेश कोळीच्या बॅटमधून येतोय. निशांत कोळीच्या बॅटमधून येतोय. या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 5 च्या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. निशांत कोळी आपल्याला पाहायला मिळते. देवेश कोळी, निशांत कोळी हे यंगस्टर खेळाडू आहेत. भरपूर चांगलं क्रिकेट खेळलेत. मागची मॅच गमावली होती. या मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. लालबाग वॉरियर्स टीमने 2 सामने गमावलेत. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली पोहोचेल. स्वतः गोलंदाज येतोय. कॅच पकडली जाते आणि पहिल्या विकेटचं पतन होत असताना फलंदाज निशांत कोळीच्या विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम आराध्य चॅलेंजर्स संघाला. फलंदाज निशांत कोळी बॅक टू द डगआउट. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिली सफलता मिळते गोलंदाजाला. सतीश कोळीच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागलं होतं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झील पकडला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. टॉप पेज इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करत असताना टॉप पेज लागली. स्वतः गोलंदाज त्या खाली येत असताना खूप चांगला झेल पकडला जातोय. निशांत कोळीच्या विकेटचं पतन. न्यू बॅटर कौस्तुभ कोळी आणखीन एक यंगस्टर खेळाडू आहे. धावा कराव्या लागतील, पण संध्याकाळचं सत्राच्या नंतर जर पाहिलं तर धावा फार कमी पाहायला मिळाल्या. मागच्या मॅच मध्ये तब्बल जर पाहिलं तर 42 धावांचं टार्गेट इथे डिफेंड झालं. अवघ्या 8 धावाने तो सामना गमावला. यावेळेस फटका आल्या आल्या लगवला जातोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. कौस्तुभ कोळीच्या बॅटमधून येतोय क्रॅकिंग षटकार. लाजबाब स्ट्रोक. ऑन द राईज फटका खेळला. अख्खू टप्प्याच्या बॉलला फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्लेसमेंट. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. षटकार आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. अगदी प्रत्येक कोळी क्लोज येत असताना शेवटचा बॉल. पॉवर प्ले क्रमांक पहिलं. एकमेव पॉवर प्लेचं षटक आहे. यावेळी देखील फटका हवेत आहे. पुन्हा एकदा गोलंदाज येईल. त्या खाली जाईल. काय घडलंय? बॅलन्स गमावलाय. आकाशने इंटरेस्ट दाखवला होता आणि इथे कॅच ड्रॉप होते. 2 धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13 धावा. 2 गडी बाद 11 धावा होऊ शकल्या असत्या, पण इथे चूक केली आहे सतीश कोळीने. कॅच ड्रॉप झाली आहे. षटक क्रमांक पहिले संपले गेले. 13 धावा 1 गडी बाद. बॅटिंग करत असताना आराध्य चॅलेंजर्स टीम आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज सगळ्यांचंच लक्ष आमचे NMTC चे कर्मचारी, NMT चे कर्मचारी, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. परिवहन जे युनिट आहे ते सांभाळण्यासाठी सगळेच NMMT जे सगळेच आमचे सदस्य, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय रोहित कोळी. रोहित कोळीने पहिल्या मॅच मध्ये काय दमदार खेळ केला होता. 1 षटकार आणि 1 अप्रतिम षटक हाताळलं होतं. येस, मागच्या वर्षी अगदी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली. सगळ्यांना अचंबित केलं होतं रोहित कोळीने. येस, क्रिक लाईव्हच्या माध्यमातून जी व्हिडिओ आले होते त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला होता. रोहित कोळीने इम्प्रेस केलं होतं सगळ्यांनाच. अचंबित केलं होतं. काय लाजबाब खेळ केला होता. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगला खेळ केला. देवेश कोळी स्ट्राईक एंडवर आहे. रोहित कोळी गोलंदाजी ट्रॅकवर.
विकेट कीपर क्लोज आहे. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन संपलं गेलं. फ्लाय स्लिप तैनात आहे दूरवर. त्याचबरोबर थर्ड मॅन देखील तैनात आहे. फाईन लीग आहे. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. देवेश कोळीच्या बाट मधून येतोय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषी पलीकडे रोहितच्या अगेन्स्ट चढवला जातोय. हल्ला चेंडू सीमारेषा पार. षटकार. सहा धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19. 19 आकड्यावर 19 धावा दाखल लागलेत. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिले ओव्हर संपले. 13 धावा खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना सतीश कोळीने. दुसरी ओव्हर रोहित कोळी गोलंदाजी करत असताना. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. देवेश कोळीच्या बॅट मधून षटकार आलाय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. अगदी खोदून काढलाय. चॉप केला. चेंडू जाते कव्हर रिजन मध्ये. अक्कलमंदीचं क्रिकेट म्हणावं लागेल. विजेंद्र कोळी आपल्याला पाहायला मिळेल. कौस्तुभ कोळी आपल्याला पाहायला मिळते. एक धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 आकड्यावर. 20 धावा दाखल करायला लागलेत. प्रत्येक कोळी ॲज अ कॅप्टन म्हणून या टीम मध्ये खेळत असताना वन ऑफ द एक्सपिरियन्स मॅन. शांत संयमी तितकाच आक्रमक फलंदाज. रोहितने कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर षटकार. दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. यावेळी देखील फटका चांगला आहे. कौस्तुभ कोळीच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषी पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. लाजबाब बॅटिंग. कौस्तुभ कोळी मैदानाच्या आतमध्ये वादळ जे घोंगावते त्याचं नाव आहे कौस्तुभ कोळी. हल्ला बॉल केला जातोय. पहिल्या बॉल पासून तो पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करतोय. माणसाच्या मनामध्ये 2 घोडे धावत असत. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. ज्या घोड्याला आपण जास्त खुराक देतो तो घोडा जास्त धावतोय. आणि आता मात्र पॉझिटिव्ह इंटेंटने बॅटिंग करत असताना कौस्तुभ कोळी या मॅच मध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. पण या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर पहिल्या 3 बॉलमध्ये 13 आल्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. खोदून काढला आहे. चेंडू जातोय फॅन लेग रिजन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलंय? खराब फेकी आहे. फेकी अगदी खराब आहे. जर बॉल व्यवस्थितरित्या हातामध्ये आला असता तर कदाचित कौस्तुभ कोळीला परतावा लागलं असं. पण किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है और इस बार किस्मत कौस्तुभ कोळी के साथ है. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 28. 28 ऑन अ स्कोर बोर्ड. 4 बॉलचा केस संपलाय. रोहित कोळी एक्सपेन्सिव्ह ठरतोय. पहिल्या 4 बॉलमध्ये 15 धावा खर्च केलेत. चला विकेट कीपर थोडासा मागे येत असताना वेगळी रणनीती वेगळा गेम प्लॅन प्रत्येक कोळी करत असताना ॲज अ कॅप्टन म्हणून रोहितचे अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफ रिजन मध्ये. फेकी पाहायला मिळते. 1 धाव मिळते. 29 आकड्यावर धाव फलक जाऊन पोहोचले. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 29 धावा धाव फलकावर लागलीत. तब्बल 15 धावा 16 धावा या षटकामध्ये खर्च केल्यात रोहितने. कौस्तुभ कोळी आणि बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल देवेश कोळी हे दोन्ही बॅटर. या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून षटकार लगवले गेलेत. 2 षटकार कौस्तुभ कोळीच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 1 षटकार देवेश कोळीच्या बॅटमधून. चॉप करण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 आकड्यावर. या ओव्हरमध्ये तब्बल आले 16 धावा. 2 ओव्हरचा केस संपलाय. 1 गडी बाद 29 धावा. नेक्स्ट मॅच च्या टॉस साठी इन्व्हाइट करूया नाकवा फायटर्स आणि हृदय गॅलेक्सी वॉरियर्स टीम. कॅप्टन या नाकवा फायटर्स म्हणजे विजेंद्र कोळी यांचा संघ आहे आणि गॅलेक्सी ज्युनियर 9 कोळी. प्लीज या. मागचा सामना हृदय गॅलेक्सी टीमने जिंकला होता. 9 कोळी ठरला होता मॅन ऑफ द मॅच. नाकवा फायटर्स टीमने 2 सामने जिंकलेत आणि दोन्ही मॅन ऑफ द मॅच विजेंद्र कोळी याला मिळाले होते. म्हणजे दोन्ही जर आयकॉन कॅप्टन म्हटले तर दोन्ही कॅप्टन फॉर्म मध्ये आहेत आणि दोन्ही कॅप्टनला मात्र मॅन ऑफ द मॅच मिळाले. चला मॅचला स्पीड अप करा.
पाण्याची व्यवस्था केली जाते. 2 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकाला लागलेत. भव्य दिव्य स्पर्धा आज लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जे प्रेक्षक पाहतात त्या सगळ्यांनी स्तुती केली. खास करून आपण जर पाहिलं तर शिरोणे प्रतिष्ठान शिरोणे टीमचे संघमालक अनिल दादा भोईर, अविदादा सुतार यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी खास करून लालबाग वॉरियर्स टीमसाठी शुभेच्छा आल्या होत्या. अनेकांनी शुभेच्छा दिल्यात. अनेकांनी ही स्पर्धा फार चांगली आहे असं देखील आमच्यापर्यंत संदेश पोहोचवलाय. तितकं दर्जेदार आयोजन सातत्याने राहिलंय. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 29. पहिला बॉल फुलरलेनचा चेंडू आहे ऑन साइडला मिड विकेट रीजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतो. फंबलिंग झाले. 2 धावा घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. एका धावावर समाधान मानावं लागेल. फुलर लेनच्या चेंडूवर मोठा फटका आला नाही. स्वतःवर नाराज होत असताना बॅट्समन आपण पाहू शकाल. कौस्तुभ कोळी, देवेश कोळी हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी वैभव कोळी. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. मागच्या मॅच मध्ये वैभव कोळीने चांगली बॅटिंग केली होती आणि गोलंदाजीमध्ये देखील त्याची धार पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये देखील तेच करावं लागेल. जर पॉइंट्स टेबलचा विचार केला तर टेबल टॉप करण्यासाठी तुम्हाला हा सामना जिंकावा लागेल. प्रयत्न करावा लागेल. चांगली मॅच आहे. जर सलग 3रा सामना जिंकतोय नक्कीच संधी असेल पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करत असताना प्लेन मिस डॉट बॉलची सांगता होती. उलटा फुलटा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न केला होता. हा फटक्याला लगे तो आबाद नाही तो बर्बाद असं म्हटलं जातं. सातत्याने हा फटक्याचा प्रयोग केला जातोय. ज्यावेळी सरळ बॅटने धावा येत नाही त्यावेळेस आगळा वेगळा स्ट्रोक लगवण्याचा प्रयत्न करतो बॅट्समन आणि त्यामध्ये चुका देखील होतात. कधी कधी बॅट्समन यशस्वी देखील होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती असताना या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30च्या आकड्यावर. 31च्या आकड्यावर कमबॅक करावं लागेल. वापसी करावी लागेल. 40-42 धावा देखील चेस करणं इतकं सोपं नाही आहे. ज्यावेळेस 12 नंतरचा वेळ जाते त्यावेळेस मात्र मध्यरात्रीमध्ये धावा करणं इतकं सोपं नाही आहे. चांगला बॉल पाहायला मिळते. चेंडू जातोय लॉंग स्टॉप रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. अंपायरचा इशारा येते. बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. काय गोलंदाजी वैभव कोळीच्या माध्यमातून होते. इंजुरी झाली. हाताला इंजुरी झाली होती. स्पर्धा खेळ की नाही असा प्रश्नचिन्ह होता. पण आपल्या गावासाठी आपल्या टीमसाठी वैभव कोळी आपल्या टीमसाठी परफॉर्मन्स करत असताना डेडिकेशन आहे. फोकस आहे. टीमला कमिटमेंट दिली आहे. ते पूर्ण करणार. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडला स्ट्रिक लगवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट झाली आणि बघता बघता 2 धावा देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 34च्या आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3ऱ्या ओव्हरचा खेळ. मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 16 धावा खर्च झाल्या त्या. पण तिथे कमबॅक करत असताना तिथे कुठेतरी बॅकअप करत असताना वैभव कोळी. शेवटचा बॉल शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर येतोय. आडव्या बॅटने पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न करत असताना डॉट बॉलची सांगता होते. लाजबाब षटक हाताळला गेले. या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्यात. षटक क्रमांक संपले गेले. तब्बल 3 षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी बाद 34 धावा. आता उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे. या 1 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील. बॅटिंग करत असताना टीम आपण पाहू शकाल आराध्य चॅलेंजर्स टीमच्या माध्यमातून. चला मॅचला सुरुवात करा. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 3 ओव्हरचा केस संपलाय. 34 धावा धावफल करावं लागेल. धावांची गरज आहे. धावांसाठी धाव करावा लागेल. प्रयत्न करावा लागेल. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय. अनंत हिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय. देवेश कोळी
शेवटची ओव्हर हाताळत असताना गोलंदाज येतोय आनंद. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावा फलकर लागलेत. पहिला बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. नो बॉल घोषित केला जातोय. अगदी क्रीज ला सोडून बॉल पिचिंग केला गेलाय. मग असे नियम आहेत. काल देखील मिचेल स्टार्कचा बॉल जर पाहिला तर रिटर्न क्रीजला बॉल पाय स्पर्श झाला होता, त्यामुळेच नो बॉल घोषित केला होता. असे नियम देखील आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. त्याचा नियमाचं पालन केलं जातं. फुल लेन्थचे चेंडू आहे. बीमर चेंडू हाताळला गेलाय. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा केला जातोय. सलग 2 नो बॉल हाताळल्या गेलेत आनंदच्या माध्यमातून. लगातारच्या 2 बॉलवर 2 बीम नो बॉल हाताळले गेलेत. पहिला बॉल जर लाईन मिस केली होती, अगदी पिचच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता. यावेळेस अगदी वेस्टच्या वर चेंडू पिचिंग केला गेलाय. नो बॉलचा इशारा. फ्री हिट अजूनही जिवंत आहे. कमबॅक करावं लागेल, वापसी करावी लागेल. फ्री हिटचा बॉल संधी आहे, या संधीचं सोनं करावं लागेल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. फ्री हिटच्या बॉलवर मोठा फटका कन्वर्ट झाला नाही. एकदा कंप्लीट झाले, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत असताना खरा फेकी आहे. अगदी 4 टप्प्यामध्ये बॉल विकेट कीपरकडे जातोय. एक धाव मिळते. 2 धावा कंप्लीट केले जातात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या आकड्यावर. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. देवेश कोहलीला प्रयत्न करावा लागतोय. शेवटच्या 5 बॉलमध्ये कमीत कमी 10-12 धावा आल्या तर 50+ धावा होतील. 50+ धावा करणं इतकं सोपं नाही आहे. पण या टीमकडे वैभव कोळी आहे, प्रतीक कोळी आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला बॉल पाहायला मिळते. अपील केली होती पण अंपायरने इंटरेस्ट दाखवला नाहीये. नॉट आउट चा इशारा दिला जातोय. हृदय गॅलेक्सी वॉरियर्स टीम, चला कॅप्टन प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. नागवा फायटर्स टीमचे विजेंद्र कोळी आमच्या सोबत आहेत आणि नयन कोळी टॉससाठी येतील. दोन्ही कॅप्टन आहेत. मागच्या मॅचचे दोन्ही मॅन ऑफ द मॅच ठरले होते, नयन कोळी आणि विजेंद्र कोळी. आखोटप्याच्या बॉलला भिरकावलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. देवेश कोळीच्या बॅट मधून येतोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी षटकार. दुसरा षटकार आला या इनिंगचा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 या आकड्यावर. धावसंख्येला आकार आलाय. या उर्वरित अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे, 3 बॉलचा खेळ बाकी आहे. आनंद गोलंदाजी ट्रॅक वर येत असताना आनंद हिंदे 3 बॉलमध्ये आतापर्यंत धावा खर्च करतोय. यावेळी देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. सीमारेषी पलीकडे देवेश कोळीच्या बॅट मधून येतोय आणखीन एक तडाखा. चेंडू सीमारेषा पार. अंपायरचा सिग्नल येतोय. षटकार. 6 धावा. टीमची धावसंख्या 50 धावा फलकावर लागलीत. दोन बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली बॅटिंग सुरू आहे. कौतुक करावं लागेल देवेश कोळी. इथे देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. अखेर देवेश कोळीला परतावा लागेल. अक्षयच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. देवेश कोळीची झंझावत खेळी संपली. आपल्या टीमसाठी इम्पॉर्टंट पोझिशन मध्ये टीमला पोहोचवलाय आणि देवेश कोळी परतलाय. टीमसाठी 22 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना देवेश कोळी परतलाय. सुपर बॅटिंग. 50 धावा दाखल करायला लागली. शेवटचा बॉल शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय मिस्टर योगेश पाटील. शेवटचा बॉल शिल्लक आहे.
शेवटचा बॉल शिल्लक आहेत. योगेश पाटील सेकंडवर पाहायला मिळतोय. फुललेचा चेंडू आहे कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येईल, चेंडू होईल फरार. तोपर्यंत क्षेत्ररक्षक येईल. 2 धावा कंप्लीट होत असताना तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि काय घडलंय, तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. 2च धावा मिळतील. अशा तऱ्हेने षटक क्रमांक संपले गेले. चौथं 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 52 या आकड्यावर. 53 धावांचं टार्गेट उभं केलं गेलंय. बघूया या 53 धावा कशा पद्धतीने या धावांचा पाठलाग केला जाईल. टीम आपण पाहू शकाल क्रिश अव्हेंजर्सच्या माध्यमातून आणि कशा पद्धतीने आराध्य चॅलेंजर्स टीम या धावांचा बचाव करतोय. पुढे जाऊ नका, नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण जाऊया. आशिष कोळी यांचे शुभ हस्ते टॉस केला जातोय. दोन्ही टीम रेडी आहेत. आपण पाहू शकाल टॉस केला जातोय. क्रिश नागवा फायटर्स वर्सेस हृदय गॅलेक्सी वॉरियर्स. नागवा फायटर्स टीमने टॉस जिंकला. विजेंद्र लगेचच आपण आपला निर्णय कळवावा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चला आपलं पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दिवाळी प्रीमियर लीग 2025 चा भव्य दिव्य सोहळा मॅच क्रमांक 8वी मैदानामध्ये रंगत असताना आमचे मित्र अमित निकम बुकेवाला त्यांच्या वतीने देखील खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था केली जाईल.
त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अमित निकम आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम दिवाळी प्रीमियर लीग 2025 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. मॅच होते सुरुवात. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, इशारापासून दूर खेळला. मिड ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत सिंगल मिळते. वैभव कोळी ऑफ द मार्क. वैभव कोळी, प्रतीक कोळी ही दोन फलंदाज आहे. दोन्ही खेळाडूंकडे क्षमता आहे, संयम आहे, आक्रमकता आहे, त्यामुळेच मॅच्युरिटी देखील आहे. म्हणजे हे दोन खेळाडूंना राहणं गरजेचं आहे टीमसाठी. पहिले षटक हाताळत असताना यावेळेस पडल्यानंतर बाहेर निघालाय. नो बॉलचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला हाताळत असताना निशांत कोळी पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर नो बॉल, फ्री हिटचा इशारा करत असताना मागच्या शेवटच्या ओव्हरमध्ये 2 नो बॉल पाहायला मिळाले. या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर दुसरा बॉल देखील नो बॉलचा इशारा केला जातोय. फ्री हिटचा इशारा. संधी असेल प्रतीक कोळीसाठी. यावेळी ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे, पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजन मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. थ्रो चांगला आहे. काय घडलाय? वैभव कोळीच्या विकेटचं पतन. ॲक्युरेट थ्रो केला गेलाय. विकेट इम्पॉर्टंट आहे. लाजबाब थ्रो केला जातोय. आपण पाहू शकाल देवेश कोळीच्या माध्यमातून मोठी विकेट प्राप्त होत असताना वैभव कोळी बॅक टू द डगआउट. मोठा धक्का लागतोय बॅटिंग करत असताना क्रिश अव्हेंजर्स टीमला. फलंदाज वैभव कोळी एक या आकड्यावर परतला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. काय थ्रो केला, ॲक्युरेट थ्रो, आणि काय कलेक्शन पाहायला मिळते. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. येस, दिशांच्या माध्यमातून खूप चांगलं कलेक्शन पाहायला मिळते. खूप चांगलं कलेक्शन. वैभव कोळी परतलाय. न्यू बॅटर सतीश कोळी फलंदाजीसाठी आला. एक गडी बाद. टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. टप्प्याचा बॉल भिरकावलाय. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. प्रतीक कोळीच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा. प्रतीक कोळी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत धावा होऊ शकतील एवढी क्षमता आहे. भरपूर पावसाळे, भरपूर स्पर्धा खेळलाय. मागच्या वर्षी किंवा 2024 DPL मला आठवते, 23 DPL आठवते, कारण की त्या प्रीमियर लीग मध्ये देखील प्रतीक कोळीने काय बोलबाला दाखवला होता. संपूर्ण स्पर्धा गाजवली होती. आक्रमकता फलंदाजी करत असताना प्रतीक कोळी यावेळी ऑन साइडला ऑन ट्राय केला. क्षेत्ररक्षक आहे, एरियल रूटने जाईल. काय कॅच, व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. दिनेश कोळीचं पाऊस देवेश कोळीच्या माध्यमातून सेलिब्रेशन पाहायला मिळते. इम्पॉर्टंट विकेट प्राप्त झाली आहे. प्रतीक कोळीच्या विकेटचं पतन. काय कॅच पकडली आहे, अप्रतिम झेल पकडलाय. सुपर कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द मॅच. लाजबाब झेल. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. लॉंग ऑन रिजन मध्ये स्ट्रोक लगवला होता. अगदी भरपूर उंच चेंडू गेला होता. मिड विकेट ते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पर्यंतचं अंतर गाठलंय. देवेश कोळीने हे सेलिब्रेशन पाहू शकाल. किती इम्पॉर्टंट विकेट आहे. प्रतीक कोळीची विकेट फार महत्वाची आहे. जर प्रतीक कोळी थांबला तर घातक ठरेल हे ठाऊक होतं. आणि इथं झेल पकडल्यानंतर सेलिब्रेशन पाहायला मिळते देवेश कोळीच्या माध्यमातून. व्हॉट अ कॅच. लाजबाब झेल पकडला जातोय. सुपर कॅच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. वन ऑफ द फायनेस्ट क्रिकेटर मिस्टर रोहित कोळी. रोहित कोळीला बॅटिंग मध्ये आता मागच्या वर्षीचा क्लास, दर्जा आणि धमाकेदार सुरुवात करून द्यावी लागेल. हा दर्जा तुम्हाला दाखवावा लागेल. सिद्ध केल्याशिवाय तुम्ही प्रसिद्ध होत नाही. म्हणूनच तुम्हाला या मॅच मध्ये धावा कराव्या लागतील. रोहित कोळी वर्सेस निशांत कोळी. मोठे बंधू स्ट्राइक एंडवर आहे, छोटे बंधू गोलंदाजी ट्रॅकवर आहे. 2 सख्खे भाऊ आता एकमेकांच्या विरोधामध्ये कारस्थान करत असताना हे आहे क्रिकेट. आणि या क्रिकेटमध्ये सगळं काही साम्य आहे. या क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःच्या भावाच्या विरोधामध्ये देखील डावपेच आखावे लागतात. स्वतःचा भाऊ असताना देखील त्याच्या विकेटसाठी रणनीती आखावी लागते. पहिला बॉल खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. धावतेची संधी होती ती मात्र गमावली आहे.
फंबलिंग पाहायला मिळते, सिंगल मिळते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. बघा दिनेश कोळी बाबास किचनचे ओनर आहेत, त्यांना विनंती करतो की मंचावर या. रोहित कोळी याच्यासाठी नीरव राव आणि जिगेश मात्रे यांना विनंती करतो की मंचावर या. आपलं सरसे स्वागत आहे. मग रोहितसाठी पारितोषिक आलंय सलग 3 षटकारासाठी सुजित दादा कोळी यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल रोहित कोळीसाठी. आपण बघू शकाल टीमची धावसंख्या पहिल्या षटकाचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 8 धावा. आता 21 जर पाहिले तर 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये 45 धावा करायचे आहेत. 18 चेंडू 45 धावा. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धक्के आहेत ना, जे प्रमुख खेळाडू होते वैभव कोळी, प्रतीक कोळी, हे 2 विकेट फार महत्त्वाचे होते आणि ते दोन्ही विकेट ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर आराध्य चॅलेंजर्स टीम कडून करण्यात आले त्याचं कौतुक करावं लागेल. देवेश कोळीला हे श्रेय जातं कारण की दुसऱ्याच बॉलवर खूप चांगला थ्रो केला आणि धावचीच्या स्वरूपात त्यांनी बाद केलं. त्यानंतर लगेचच्या बॉलवर जर पाहिलं तर प्रतीक कोळीने चौकार लागवला आणि पुढच्या बॉलवर अगदी मिड विकेट पासून लॉंग ऑन पर्यंतचं अंतर ज्याने गाठलं आणि चांगला झेल पकडला देवेश कोळीने आणि प्रतीक कोळीला परतावं लागलं. असं नाट्यमय षटक मागच्या ओव्हरमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये करायचे आहेत अजूनही 45 धावा. आव्हान अवघड आहे, म्हणजेच प्रत्येक षटकामागे 15ची सरासरी राखावी लागेल, पण तेवढी क्षमता आहे रोहित कोळीकडे आणि त्यासाठी 3 बॉलमध्ये 3 षटकार लगवले तर सुजित दादा कोळी यांच्या वतीने 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. रोहितची क्षमता आहे, मागच्या स्पर्धा गाजवली होती, तो व्हिडिओ व्हायरल झाला होता क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. या वर्षी म्हणजे 2025 मध्ये कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला देवेश कोळी, आजचा मॅचचा हिरो, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये कमाल केली. पहिला बॉल आखूड टप्प्याचा, रोहित कोळी आली रे आली, आता माझी पाळी आली. रोहित कोळीच्या बॅट मधून येतोय शॉट आर्म जॅक, चेंडू सीमारेषा पार, षटकार. रोहित कोळी हे नाव, ज्या नावाला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. आमच्या पट्ट्यातला तर आम्ही कार्यक्रम करतो, हे रोहित कोळीची खासियत आहे आणि त्याच्या पट्ट्यात आलाय आणि षटकार मारलाय. अजून भरपूर धावांची आवश्यकता आहे आणि त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागेल, स्ट्रगल करावा लागेल. स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवर येत नाही असं म्हटलं जातं, म्हणूनच तुम्हाला स्ट्रगल करावा लागतोय. क्षेत्र कोणतेही असू दे, कष्टाशिवाय पर्याय नाही. जर कष्ट प्रामाणिक असेल तर रोहित कोळीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग चौकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 18. 16 बॉल 35 धावा. रोहित कोळी मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये तुमचा फिटनेस असणं गरजेचं आहे, पण काही खेळाडू अपवाद असतात. रोहित कोळी असेल, रोहित शर्मा असेल, फिटनेसने नाही तर तुमच्या क्लासने क्रिकेट खेळता येतं. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होतीये. आता 15 मध्ये करायची 35 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 18 या आकडावर. 18 ऑन स्कोर बोर्ड. रोहित कोळी वर्सेस गोलंदाज जर पाहिलं तर देवेश कोळी. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार, तिसरा बॉल डॉट. पलटवार केलाय देवेश कोळी गोलंदाजी करत असताना. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. लोवर फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक नहीं मिलती जीत तब तक झुकेगा नहीं साला. व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक. रोहित सेट ऑन अ फायर. टीमची धावसंख्या झपाट्याने वाढते, जाऊन पोहोचतीये तब्बल 24 आकडावर. आता 14 मध्ये 29 करायचे आहेत. व्हाट अ शॉट, फ्लिक ऑफ द रिस्ट. लाजबाब
अगदी नेत्रदीपक फटका. रोहित कोळीने इम्प्रेस केलाय. ज्या खेळाडूची चर्चा मी संध्याकाळच्या सत्रात करत होतो तो खेळाडू मैदानामध्ये बरसलाय. मागच्या मॅच मध्ये एकच षटकार लागला होता पण इम्पॉर्टंट षटकार होता. अकोटप्प्याचा बॉल आहे. बॅटची एज लागली होती. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव कंप्लीट झालेला असताना एका धावांना टीमची धावसंख्या 25 25 या आकड्यावर. आता 13 मध्ये 28 करायचे आहेत. 13 गेंदे 28 रन्स. 13 बॉल 28 धावा. मॅच ऑन आहे. सतीश कोळी पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फार इम्पॉर्टंट आहे. सतीश कोळी फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. अकोटप्प्याचा बॉल अगोदर शफल झाला होता. धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. षटक क्रमांक संपले गेले दुसरं. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे 28 धावा. मान्यवरांचं आगमन. बाबास किचनचे प्रोप्रायटर दिनेश कोळी आणि विक्की शर्मा यांचं आगमन झालंय. बाबास किशन चे ओनर आहेत आणि जॉन्टी कोळी यांचे भाऊजी. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे तर जुनी 28 धावा. 14 ची सरासरी राखायची आहे. क्रिश एव्हेंजर वर्सेस आराध्य चॅलेंजर्स असा सामना DPL चा घमासान मैदानामध्ये रंगत असताना रंगतदार स्पर्धेमध्ये रंगतदार स्पर्धा सुरू आहे. लक्ष कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. स्ट्राईक एंडवर रोहित जो हिटमॅन म्हणून ओळखला जातोय. दिवाळे गावचा हिटमॅन रोहित मैदानाच्या आतमध्ये आहे. रोहित कोळी त्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आलाय. आपल्या टीमसाठी 18 धावांचं योगदान देत असताना टीमची धावसंख्या 25 28 अजूनही करायची आहेत. 12 बॉल 28 धावा. लक्ष कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. पुढचा बॉल पहिला बॉल या ओव्हरचा बॉल सोडून दिलाय ऑफस्टंपच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 करायचे. 12 बॉल 27 धावा. 12-27 इक्वेशन आहे मॅच मध्ये. लक्ष कोळी अकोटप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. अंपायरचा सिग्नल येतोय व्हाईट बॉल. सुपर्ब मॅच. आता इक्वेशन आहे 12 बॉल 26 धावांची आवश्यकता. 12 बॉल 26 धावा. 26 धावा 12 चेंडू. सुपर्ब मॅच. अकोटप्प्याचा बॉल भिरकावलाय. एड्स सीमारेषे पलीकडे रोहित कोळीच्या बॅट मधून येतोय. बॉक्सिंग पंच. चेंडू सीमारेषा बार. षटकार. अगदी खडे खडे खेळतोय. लाजवाब स्ट्रोक. स्क्रीनवर पाहू शकाल काय शॉट ऑन जॅक केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. लाजवाब स्ट्रोक. ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जे मच्छीमार असतात ना, जे कोळी बांधव असतात ना, त्या कोळी बांधवाच्या मनगटामध्ये फार ताकद असते. कारण की मच्छीमारी करणं किंवा समुद्रामध्ये जाऊन मच्छी पकडणं इतकं सोपं नसतं. ते फार मेहनतीचं काम आहे आणि रोहित कोळी ते करतोय. त्यामुळेच त्याचा हात आणि त्याचे खांदे मजबूत आहेत. त्यामुळेच अकोटप्प्याच्या बॉलला फेकण्यासाठी त्याला अतिरिक्त ताकद झोकावी लागत नाही. अगदी सहजरित्या तो षटकार लागतोय. टीमची धावसंख्या आता मात्र 11 बॉल मध्ये 20 धावा करायचे. पुढचा बॉल पुन्हा एकदा अकोटप्प्याचा बॉल आहे. लाईन पाहावी लागेल. डॉट बॉलची सांगता होतीये. बंटी म्हात्रे यांचं हार्दिक स्वागत केलं जाते. वेलकम सरच स्वागत आहे. आता 9 बॉल मध्ये 10 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल मागे 2 धावा करावा लागतील. रोहित कोळी मैदानामध्ये बरसलाय. अकोटप्प्याचा बॉल आहे. डाऊन द ग्राउंड. समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लागवला जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट. रोहित कोळी आता थकलाय.
पण हा खेळाडू सहजासहजी थकणार नाही. मॅच अजून ऑन आहे. आता 9 बॉल मध्ये 18 धावा करायचे. 9 चेंडू 18 धावा, 9 दुने 18, म्हणजेच 2चा पाडा अजूनही तयार आहे मॅच मध्ये. प्रत्येक बॉल मागे 2 धावा कराव्या लागतील. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू. मॅच ऑन आहे. रोहित कोळी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे बॅटची एज, चेंडू जातो फॅन लेग रिझ मध्ये, चेंडूने घेतले वळण, एक धाव कंप्लीट झाली. सुदैव म्हणावं लागेल गोलंदाजाला, कारण की हा बॉल व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. सिंगल मिळते. आता 8 बॉल 17 धावा, 8 चेंडू 17 धावा, 17 धावा 8 चेंडू. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर सतीश कोळीला देखील चांगला खेळ करावा लागेल. मागची 2 बॉल तो डॉट खेळलाय, पण आता अतिरिक्त डॉट बॉल मात्र टीमला प्रेशर मध्ये आणेल, त्यासाठी करावा लागेल. मॅच मध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. बॉल सोडून दिलाय. अंपायरचा काय सिग्नल येतोय? व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता समीकरण बदललंय. 8 मध्ये 16 करायचे. पुन्हा एकदा 2चा पाडा आपल्याला पाहायला मिळते. 8 दुने 16, 8 चेंडू 16 धावा, 16 धावा 8 चेंडू. मॅच तापली आहे, मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होती. तिसरा डॉट बॉल खेळतोय सतीश या मॅच मध्ये. एक एक डॉट बॉल प्रेशर मध्ये आणेल, पण शेवटच्या बॉलवर एक मोठा फटका अपेक्षित असेल. आता 7 बॉल 16 धावांची आवश्यकता. 7 बॉल 16 धावा, 16 धावा 7 चेंडू. व्हॉट अ मॅच. इथे पुन्हा एकदा मिस होतोय. सलग 4 बॉल डॉट खेळलाय सतीश कोळी, आणि आता षटक क्रमांक संपले गेले. तिसरा 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 या आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 16 धावा, 16 धावा 6 चेंडू. मॅच मध्ये आता पकड निर्माण केली. ही मॅच आता कुठल्या रंगामध्ये जाईल, कुठल्या स्थितीमध्ये जाईल, त्याकडे पाहिलं जाईल. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहू शकाल मॅच ऑन आहे. 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. षटक क्रमांक अखेरचं हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कुठला येईल त्याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीसाठी सज्ज झाला अजिंक्य कोळी. डावखोरा गोलंदाज आहे. आता शेवटची ओव्हर. 6 बॉल मध्ये 16 धावांची आवश्यकता. अजिंक्य कोळी, रोहित कोळी अशी बॅटल, ही कॉन्टेस्ट, ही चुरस पाहायला मिळते. 6 बॉल मध्ये अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. रोहित कोळी एक हाती झुंज देतोय. सहा बॉल 16 धावा. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर चेंडूने घेतलेले वळण, खूप चांगला बॉल, अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहू शकाल. काय बॉल, अगदी बनाना स्विंग पाहायला मिळाला. पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता रोहितने. 5 मध्ये 16 करायचे. आडबा बॅटने फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की काय? दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि काय घडलंय, आणि त्याच दरम्यान मात्र सिंगल मिळतीये. रोहितने जर षटकार लगवला तर 500 रुपयाचं पारितोषिक येईल. आमचे रोहितचे जे चाहते आहेत त्यांच्या वतीने हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. थोडीशी थकावट आहे, थोडीशी दमचाक झाली आहे. या मॅच मध्ये एक हाती झुंज देतोय. झुंज देऊ चिवट असेल की
समोरच्याला बसेल धक्का, एक दिलाने लढू आपण, मारू एक मोठा छक्का. मॅच ऑन आहे. आता समीकरण जर पाहिलं तर 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झाला आनंद इंगळे हिंदे. आनंद हिंदे यावेळेस हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. आता 4 मध्ये 14 करायचे आहेत. 4 बॉल 14 धावा. या 4 बॉल मध्ये 2 मोठे हिट असतील. षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल रोहित साठी. ते पारितोषिक त्याचे चाहते आणि आमचे प्रेक्षक उपस्थित आहेत. अखो टप्प्याचा बॉल आहे, भिरकावलाय, चेंडू जातोय मिड विकेट रीजन मध्ये, कॅच ड्रॉप होतीये. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? येस. आणि इथे फलंदाज बाद होत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. योगेश पाटील यांच्या वतीने आपल्या टीमसाठी धावा वाचवण्यामध्ये यशस्वी होतोय. आता 3 बॉल 13 धावा. आता 3-13 कोणाचे वाचतील हे सांगणं थोडंसं कठीण आहे. 3 बॉल 13 धावा. चला 500 रुपयाचं पारितोषिक रोहित साठी असेल. रोहित कोळी आशा असेल स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रणय घरत. 3 बॉल मध्ये 13 धावा करायचे. 3-13चा इक्वेशन पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला सुरू आहे. गोलंदाजी करत असताना अजिंक्य कोळी यांच्या माध्यमातून 3 बॉल 13 धावा. अकोट टप्प्याचा बॉल ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आता 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. सुपर मॅच. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. 2 षटकार. इथे मॅच मध्ये विजयाचा शिक्का निश्चित होईल. अकोट टप्प्याचा बॉल. वो चाय क्या जिसमें उबाल ना हो, वो मैच क्या जिसमें बवाल ना हो. या मॅच मध्ये बवाल झालाय. रोहित कोळीच्या माध्यमातून मॅक्सिमम षटकार आलाय. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. जिंदगी आसान नहीं, खुद को मजबूत बनाना पड़ता है. सही समय कभी आता नहीं, समय को सही बनाना पड़ता है. ही मॅच आवडली असेल, रोहितची बॅटिंग आवडली असेल तर मित्रांनो एकदा होऊन जाऊ दे टाळ्या. व्हॉट अ बॅटिंग, लाजवाब बॅटिंग, एक्स्ट्रा ऑर्डिनरी परफॉर्मन्स पाहायला मिळते. रोहित आज तुम्ही सगळ्यांचंच मन जिंकलंय. सुपर डुपर सामना, लाजवाब सामना. थकेगा नहीं, रुकेगा नहीं, जब तक नहीं थी मिलती जीत तब तक झुकेगा नहीं साला. 2 बॉल 6 धावांची आवश्यकता. व्हाट अ मैच, सुपर डुपर सामना. किनारों पे बैठ के नदियां पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. यावेळेस फटका चांगला आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का काय? इथे 2 धावा घेतल्या जातील का काय? यस, 2 धावा नाही तर सिंगल मार. आता 1 बॉल 5 धावा. अजून सर षटकार लागवला तर आमचे उत्साही झालेले प्रेक्षक यांच्या वतीने 500 रुपये पुन्हा एकदा. 500 ऑलरेडी आल्यात. 1 बॉल 5 धावा. म्हणूनच मी पहिल्या मॅच पासून म्हणतोय की ही प्रीमियर लीग साधी सुधी नाहीये. म्हणूनच डॅशिंग, डायनॅमिक आणि डेंजरस प्रीमियर लीग म्हणजेच दिवाळे प्रीमियर लीग, DPL चा थरार. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना. याला म्हणतात DPL. कॅच पकडले त्याला देखील 500 रुपये. जो कोणी झेल पकडेल त्याला देखील 500 रुपये असेल. 1 बॉल 5 धावांची आवश्यकता. सुपर मॅच, लाजवाब सामना. एक बॉल 5 धावा. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए वो बिना लड़े, उन पे है धिक्कार. 1 बॉल 5 धावा. मित्रांनो ज्यावेळेस गोलंदाज तयार होईल त्यावेळेस होऊन दे. DPL साठी, रोहित साठी, या मॅच साठी 1 बॉल 6 धावांची आवश्यकता. ओ माय गॉड, व्हॉट अ शॉट. रोहित कोळी सेट ऑन फायर. अफलातून सामना मैदानाच्या आतमध्ये. लाजवाब. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या परफॉर्मन्स साठी. रोहित कोळी, व्हॉट अ परफॉर्मन्स, मॅग्निफिसेंट परफॉर्मन्स मिस्टर रोहित कोळी. व्हॉट अ मॅच,
व्हॉट अ मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. लाजवाब सामना, तुमची झोप उडवणारा सामना. अफलातून. रोहित कोळी सॅल्यूट आहे तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने की क्रिकेटमध्ये फिटनेस नाही तर तुमचा जज्बा, तुमचा खेळ, तुमचा जिगरबाज हा खेळ पाहायला मिळते. आणि रोहितने दाखवले मित्रांनो, होऊन जाते रोहितसाठी एकदा जोरदार टाळ्या. व्हॉट अ परफॉर्मन्स, मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट अबाउट दॅट. मिस्टर हिटमॅन, दिवाळे गावचा हिटमॅन जर कोणी असेल त्याचं नाव आहे रोहित कोळी. एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स, मॅच विनिंग परफॉर्मन्स. देवर्षी जोशी यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक. आमचे जे प्रेक्षक होते त्यांच्याकडून 1000, तब्बल 1500चा कॅश प्राइज. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ परफॉर्मन्स, मॅग्निफिसंट परफॉर्मन्स. मॅन ऑफ द मॅच बंटी म्हात्रे साहेब असतील, नीरव राव साहेब असतील, दिनेश कोळी साहेब असतील, यांच्या वतीने हे पारितोषिक दिलं जाईल. भावेश कोळी तुर्भे यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि रोहित कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. व्हॉट अ मॅच, सुपर डुपर सामना. या मॅच मध्ये रोहितने आपल्या टीम साठी बनवलेत 16 बॉल मध्ये 46 धावांची झंझावात खेळी करत असताना 42 धावा. व्हॉट अ बॅटिंग, सुपर डुपर परफॉर्मन्स, सुपर डुपर मॅन. दिवाळे गावचा हिटमॅन मिस्टर हिट कोळी, रोहित कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला रोहितची आपण चर्चा करूया. मॅन ऑफ द मॅच मिस्टर रोहित कोळी ठरलाय. टाळ्यांचा गजर थांबला नाही पाहिजे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ परफॉर्मन्स, व्हॉट अ मॅच, सुपर. खरेश मुंबईकर करून 500 रुपयाचं पारितोषिक. या दिवाळे गावचा हिटमॅन, सुपर बॅटिंग.